नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 33व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. निर्मल निकेतन या स्वाध्याय परिवाराच्या नव्या कार्यालयामधील आपल्या स्वतंत्र केबिनमध्ये पांडुरंग शास्त्री बसले होते. गुजरातमधून आलेल्या स्वाध्यायी बांधवांशी ते चर्चा करत होते. तेवढ्यात चंदूबाई आत आले आणि पांडुरंग शास्त्रींच्या जवळ येऊन म्हणाले, दादा, ते श्रीदर्शनमसाठी पाठवले होते ना तुम्ही, ते आले आहेत. दोघेजण आहेत. श्रीदर्शनमसाठी? तो चमत्कार. हो हो, आले का ते? त्यांना बसायला सांगा, आधी यांचं काम संपवतो. चंदूबाई बाहेर निघून गेले. गुजरातमधून आलेल्या स्वाध्यायींचं काम थोड्याच वेळात संपलं. ते निघून गेले. त्याचवेळी पांडुरंग शास्त्रीने त्या दोघांना आत बोलावून घेतलं. ते दोघे आत आले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी मोठ्या उत्साहानं त्यांना विचारलं, या या, काही लागला का शोध? पांडुरंग शास्त्रींनी खूण करताच दोघेही समोरच्या खुर्च्यांवर बसले. एक जण म्हणाला, दादा, पुष्कळ शोध घेतला, पण उलगडा काही होऊ शकला नाही. म्हणजे तो चमत्कार असला पाहिजे. त्या दुसऱ्या स्वाध्यायीच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. काही वेळ ते विचारमग्न झाले. घडलेली हकीकत आठवू लागले. मनात त्या घटनेची उजळणी करताना ते सुद्धा चकित होऊन गेले होते. काही वर्षांपूर्वी पांडुरंग शास्त्रींनी श्रीदर्शनम हा नवा प्रयोग सिद्ध केला होता. श्रीदर्शनम म्हणजे महाकृषी, योगेश्वर कृषी गावाची तर श्रीदर्शनम जिल्ह्याचं. श्रीदर्शनमची पद्धत योगेश्वर कृषीसारखीच असते. सर्वसामान्यतः शेतकरी आणि त्यांचं कुटुंब शेतात सतत राबत असत. थंडी, वारा, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता शेतकरी कष्ट करीत असतो. श्रमाशी त्याचं जन्मजात नातं जडलेलं असतं. असे शेतकरी देवाची पूजा केव्हा आणि कशी करतील असा प्रश्न पांडुरंग शास्त्रींच्या मनात गेले कित्येक दिवस फिरत होता. त्या प्रश्नाला यथावकाश उत्तरही मिळालं. शेतकरी देवाची पूजा करतील ती आपल्या अवजारांनी आणि श्रमांनी. पांडुरंग शास्त्रींनी लगेच गावागावातून प्रयोग समजावायला सुरुवात केली. गावात सर्वांची शेतं आहेत, मग देवाचं शेत का असू नये? हळूहळू प्रयोग दृश्य स्वरूपात यायला लागला. ज्या गावात साधारणपणानं 60% लोक स्वाध्यायी आहेत, ज्या गावात स्वाध्याय केंद्र, बालसंस्कार केंद्र, युवा केंद्र नियमितपणानं चालतात, जिथे खऱ्या अर्थानं एकादशी व्रत माहीत आहे आणि ज्या गावातून तीर्थयात्रेला जाणारे स्वाध्यायी आहेत, अशा गावांमधून देवाची शेतं उभं राहू लागली. या प्रयोगालाच पांडुरंग शास्त्रींनी योगेश्वर भावकृषी असं नाव दिलं आणि जिल्ह्यातून उभ्या राहिलेल्या मोठ्या कृषीला श्रीदर्शनम. या कृषी पद्धतीत 20 गावातील स्वाध्याय परिवार देवाचं शेत निवडतात. ती जमीन एखाद्या स्वाध्यायीचीच असते. शेतीमालाचे आणि जमिनीचे सर्व कायदेशीर हक्क अबाधित असतात. एकदा शेत निश्चित झाल्यावर अनुभवी स्वाध्यायीच्या मार्गदर्शनाखाली गावातले स्वाध्यायी संकल्प सोडतात. अक्षय तृतीयेला शेतकामाचा मुहूर्त ठरलेला असतो. त्या दिवशी भला पहाटे सारा गाव जागा होतो. आपली आन्निकं उरकून घरातली सर्व मंडळी तयार होतात. सडा संमार्जन, रांगोळ्या आणि गुढ्यांनी गाव सजतो. गावातल्या मंदिरात सनई चौघडा वाजवला जातो. नवीन वस्त्र नेसून गावकरी एकत्र जमतात. दरम्यान कुणीतरी एखादी बैलगाडी पानाफुलांनी सजवलेली असते. त्या बैलगाडीला जणू रथाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. त्यात योगेश्वराची प्रतिमा ठेवण्यात येते. मग वाजत गाजत योगेश्वराचा रथ निघतो. सारा गाव या शोभायात्रेत सहभागी होतो. शोभायात्रा ठरलेल्या शेताजवळ आल्यानंतर योगेश्वराची प्रतिमा एका उच्च स्थानावर आरास करून ठेवली जाते. त्यापुढे अवजारं ठेवली जातात. मग श्रीसुक्तम म्हणलं जातं. लक्ष्मी मातेला त्यामधून आवाहन केलेलं असतं. त्यानंतर योगेश्वराच्या नामाच्या निनादात कृतिभक्तीला सुरुवात होते. ज्यांनी पुजारी म्हणून नाव दिलेलं असतं त्यांनी शेतावर यायचं असतं. प्रत्येकाची पूजेची पाळी आधीच ठरवण्यात आलेली असते. आपापल्या पाळीप्रमाणे त्या गटानं शेतात काम करायचं असतं आणि अन्य पुजाऱ्यांनी बांधावर बसून भावगीतं किंवा स्तोत्र म्हणायची असतात. ते दृश्य खरोखरच वर्णनातीत असतं. भावभक्ती आणि कृतिभक्ती यांचा अपूर्व संगम तिथे झालेला असतो.
जो गट नांगरायला वखरायला जात असेल त्या गटानं पेरायचं नसतं. जो गट पेरणी करणार असेल त्या गटानं पाणी घालायचं नाही. पाणी घालण्याचं काम करील त्या गटानं निंदणी करायला जायचं नाही. त्याचप्रमाणे जो गट निंदणी करील त्या गटानं कापणी करायची नाही आणि कापणी करणाऱ्यानं मळणीला जायचं नाही, अशी पद्धत असते. या संपूर्ण प्रक्रियेत संपूर्ण पीक निघेपर्यंत प्रत्येकाची एकदा किंवा दोनदाच पाळी येत असते. पण धान्याच्या रूपानं लक्ष्मी तर येते, श्रमाऐवजी पूजेनं उभी राहिलेली लक्ष्मी. ही अपौरुषेय लक्ष्मी कोणाची? तर योगेश्वराची. कारण प्रत्येकानं भक्तीच्या रूपानं श्रम केलेले असतात. पूजेची भावना तिथे असते. म्हणून पूजेतून ते उत्पन्न आलेलं असल्यामुळे ते कुणाच्याही धनित्वाचं नसतं. तिथे मजुरी हा प्रश्नच उद्भवत नसतो. ज्याचं शेत असेल त्याला रीतसर त्याचा हिस्सा दिला जातो. उरलेलं धान्य विकून जे धन येतं ते योगेश्वराचं असतं. प्रत्येक गावाप्रमाणे योगेश्वर भावकृषीचा आणि जिल्ह्याप्रमाणे श्रीदर्शनमचा हिशोब स्वतंत्र ठेवला जातो. त्या धनाचा विनियोग गावातला कोणी अन्न, वस्त्र, निवारा, नैसर्गिक आपत्ती, अनारोग्य अशा कोणत्याही संकटात सापडला तर त्यासाठी करण्यात येतो. ऋणको आणि धनको हे व्यावहारिक नातं तिथे नसतं. भावनिक नात्यानं गावातल्या धनाचा विनियोग केला जातो. गावोगावच्या स्वाध्यायींनी योगेश्वर भावकृषीची आणि श्रीदर्शनमची कल्पना उचलून धरली होती. पांडुरंग शास्त्रींचे हे प्रयोग यशस्वी ठरले होते. अपौरुषेय लक्ष्मीच्या रूपानं अर्थशास्त्रात एक नवी संज्ञाच निर्माण झाली होती आणि ती चमत्कारिक घटना 1995 साली श्रीदर्शनमच्या संदर्भात घडली होती. अशाच एका गावामध्ये योगेश्वराच्या शेतामध्ये श्रमभक्ती करण्यासाठी एक गट जायचा होता. 3 दिवस ते पुजारी पूजा करणार होते. त्या पुजाऱ्यांमध्ये गावातला एक गरीब शेतकरी होता. पुजाऱ्याची पाळी पूर्वनियोजित होती. शेतीकामात पेरणीची वेळ साधणं महत्त्वाचं असतं. पेरणीची वेळ साधली तर पीक चांगलं येतं. पाऊस केव्हा पडेल आणि जमिनीला वाफ केव्हा येईल हे मात्र कोणाला निश्चित सांगता येत नाही. अशी वाफ धरल्यानंतर शेतकरी विनाविलंब पेरणी करत असतो. आता पाऊस पडला होता आणि जमिनीला वाफ धरली होती. पेरणी करणं आवश्यक होतं. परंतु योगेश्वराच्या शेतावर जाण्याची पाळी आल्यामुळे त्या गरीब शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात पेरणी करणं शक्य नव्हतं. त्याची कारभारीण शेतात काम करायची, पण ती तापानं फणफणलेली होती. तो शेतकरी निघाला तेव्हा आपल्या कारभारणीला म्हणाला, मी देवाला वेळ दिला आहे. योगेश्वराच्या शेतात मी 3 दिवसाकरता जात आहे. आपल्या शेताचं जे व्हायचं असेल ते होईल. तू मात्र शेतात जायचं नाहीस, पडून राहा तू. 3 दिवसानंतर तो शेतकरी परतला. येताना स्वतःच्या शेतावरून आला आणि पाहतो तो काय, स्वतःच्या शेतात पेरणी झालेली. त्याचा राग अनावर झाला. प्रकृती बरी नसताना हिनं पेरणी केली म्हणजे काय, असं मनाशी म्हणत तो तावातावानं घरी आला. घरात प्रवेश केल्याबरोबर त्यानं कारभारणीला ओरडून विचारलं, तू का गेलीस शेतामध्ये? तुला सांगितलं होतं ना शेतात जायचं नाही म्हणून, तरीही गेलीस? अहो मी कशी जाईन? खोटं नको बोलूस. आपण दादांच्या परिवारातले. खोटं कधी बोलतो का? मी खरंच गेले नव्हते. तिचं बोलणं ऐकून तो शेतकरी चक्रावून गेला. त्यानं गावात पुष्कळ चौकशी केली, परंतु त्याच्या शेतात पेरणी कुणी केली या गोष्टीचा थांगपत्ता मुळीच लागला नाही. ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. सगळ्यांना तो चमत्कार वाटला. अल्पावधीत तो चमत्कार मुंबईत पांडुरंग शास्त्रींच्या कानावर गेला. चमत्कारावर विश्वास ठेवून लगेच त्याचं भांडवल करण्याचा पांडुरंग शास्त्रींचा स्वभाव नव्हता. त्यांनी काही स्वाध्यायींना त्या गावात पाठवलं आणि सारी चौकशी करून यायला सांगितलं. त्यांनाही कोणताच थांगपत्ता लागला नाही. म्हणून ते गुप्तपणानं त्या घटनेचा तपास करतील अशा 2 स्वाध्यायींना त्यांनी त्या गावी पुन्हा धाडून दिलं. परंतु त्यांच्याही हाती कोणतेच धागेदोरे लागले नव्हते. तो चमत्कारच असला पाहिजे असं ते आता पांडुरंग शास्त्रींना म्हणत होते. पांडुरंग शास्त्रींनी लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नव्हतं. थोडा विचार करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, माझा अजूनही या चमत्कारावर विश्वास नाही. या गोष्टीचा छडा आता मलाच लावला पाहिजे. ते दोघे स्वाध्यायी पांडुरंग शास्त्रींकडे आश्चर्याने बघत राहिले. पांडुरंग शास्त्री त्या गावामध्ये जाऊन पोचले. ते येणार म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या प्रवचनाचं आयोजन केलं होतं. तत्पूर्वी पांडुरंग शास्त्रींनी ज्या शेतात ती आश्चर्यकारक घटना घडली होती ते शेत बघितलं. शेतकऱ्याशी चर्चा केली. गावातल्या अनेक लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनाही कोणताच छडा लागला नव्हता. ठरल्याप्रमाणे त्यांचं प्रवचन पार पडलं. त्यानंतर पांडुरंग शास्त्री व्यासपीठावरून खाली आले आणि सरळ जनसमुदायाच्या मागच्या बाजूला गेले. तिथे 2 जण उभे होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून पांडुरंग शास्त्री म्हणाले, चला माझ्याबरोबर, थोडं बोलू. 2घेही जण त्यांच्याबरोबर चालायला लागले. ते दृश्य पाहून गावातले लोक चक्रावले, कारण ते 2घे गावातले अव्वल इरसाल होते. गावावर त्यांची जरब होती. कित्येक गावकऱ्यांना त्यांनी त्रास दिला होता. म्हणूनच त्यांना बरोबर घेऊन पांडुरंग शास्त्री जाऊ लागताच गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं होतं. काही अंतर चावलून गेल्यानंतर पांडुरंग शास्त्रीने त्या 2घांना विचारलं, त्यात शेतकऱ्याच्या जमिनीत पेरणी कुणी केली हो? 2घांनी आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. ते ऐकून पांडुरंग शास्त्री थोड्या जरबेनं म्हणाले, हे बघा, मला खरं सांगा. पेरणी कुणी केली हे मला कळलं आहे, तेव्हा माझ्यापासून काही लपवू नका. पांडुरंग शास्त्रींनी एक खडा टाकून पाहिला होता. त्या 2घांनी एकमेकांकडे बघितलं. दादांना खरोखरच काहीतरी समजलं असणार असा विचार करून त्यांच्यामधला एक जण म्हणाला, मी सांगतो, पण तुम्ही कोणाला नाव सांगणार नाही असं वचन द्या. वचन? मी अद्यापपर्यंत कोणालाही वचन दिलेलं नाही. वचन मी फक्त देवाला देतो. मग आम्ही नाही सांगणार. शेवटी नाईलाजानं पांडुरंग शास्त्रींनी त्यांना वचन दिलं. पहिला म्हणाला, दादा, त्या शेतात पेरणी आम्हीच केली. तुम्ही? हो. का? दुसरा सांगायला लागला, दादा, इतके दिवस गुंड म्हणून आमची गावात ख्याती होती. लोक आम्हाला जवळ करत नसत. हळूहळू गावात स्वाध्याय कार्य सुरू झालं. गाव बदलत गेलं. आमच्याही मनावर या गोष्टीचा परिणाम झाला. आम्ही गुंडगिरी करणं आता सोडून दिलं आहे. पण इतके दिवस केलेल्या पापाची आम्हाला शिक्षा घ्यायची होती. पाप धुवून काढायचं होतं. पहिल्यानं मध्येच म्हटलं, त्याचवेळी आम्हाला त्या गरीब शेतकऱ्याची अडचण समजली. तो योगेश्वराच्या कामाला गेला होता. मग त्याच्या शेतात आपण पेरणी केली तर त्याला मदतही होईल आणि आमच्या हातून अप्रत्यक्षपणे योगेश्वराची सेवाही होईल असा विचार करून आम्ही त्याच्या शेतात पेरणी केली. अरे, पण पेरणी केली तरी केव्हा? गावात कुणालाही ती गोष्ट कशी काय समजली नाही? त्यांच्यातला एक म्हणाला, दादा, रात्री सारा गाव झोपला म्हणजे आम्ही त्याच्या शेतावर जात असू आणि उजाडायच्या आत परतत असू. त्यामुळे कुणालाही ठाव लागला नाही. धन्य आहे तुमची. पण ही गोष्ट कुणाला सांगितली तर काय बिघडेल? पहिला म्हणाला, त्या शेतकऱ्याला ही गोष्ट समजली तर त्याच्यावर आम्ही उपकार केले असं त्याला वाटेल. त्याच्या मनाची काय अवस्था होईल? स्वाध्यायी माणूस फुकट कोणाकडून काही घेत नाही, उपकार घेत नाही. म्हणून कोणाला सांगू नका. त्यांचं उत्तर ऐकून पांडुरंग शास्त्रींना बरं वाटलं. मात्र अजूनही ते पूर्ण समाधानी झाले नव्हते. त्या 2घांनी सांगितलेल्या हकीकतीची सत्यता त्यांना पडताळून पाहिजे होती. म्हणून ते 2घांपैकी एकाच्या घरी गेले. दुसऱ्याच्या बायकोला तिथेच बोलावून घेतलं. मग त्यांनी विचारलं, काय 2 नीट वागतात ना? हो. कुठे गेले ते सांगून जातात ना? हो. दुसऱ्याची बायको चटकन म्हणाली, पण दादा, 6 महिन्यापूर्वी हे 2 रात्री उशिरा घरी येत होते. होय दादा, आणि कारण विचारलं तर तेही सांगत नव्हते. त्यांचं उत्तर ऐकून मात्र पांडुरंग शास्त्रींची खात्री पटली. मोठ्या समाधानातच ते तिथून निघाले. स्वाध्याय कार्य योग्य मार्गानंच चालू आहे याचं ती घटना निदर्शक होती. रात्रीची वेळ. नाशिकमधल्या रामरतन निवासाच्या गच्चीवर निवडक स्वाध्यायी जमले होते. रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय पुरस्कार समितीचे एक ट्रस्टी माहुलीकर यांच्या समवेत होते. रामशास्त्रींचे 9वे वंशज डॉक्टर प्रभुणे आणि त्यांचं कुटुंब, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर गोसावी ही मंडळी तिथे एकत्र आली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांना प्रयोगदर्शनासाठी जायचं होतं. पांडुरंग शास्त्रींनी सामाजिक न्याय पुरस्कार स्वीकारावा या उद्देशानं त्या पुरस्कार समितीचे सदस्य नुकतेच मुंबईत पांडुरंग शास्त्रींना भेटले होते. पुरस्कार स्वीकारण्याची त्यांनी पांडुरंग शास्त्रींना विनंती केली होती. तेव्हा पांडुरंग शास्त्री त्यांना म्हणाले होते, माझे प्रयोग आपण पाहून या. त्याची मी व्यवस्था करतो, मग पाहू. प्रयोगदर्शनाची व्यवस्था झाल्यानंतर ती मंडळी नाशिकला जमा झाली होती. नाशिकचे स्वाध्यायी त्यांना प्रयोगदर्शन घडवणार होते. डॉक्टर प्रभुणे त्या संदर्भात म्हणाले, पूज्य दादांचं नाव आम्ही अनेक वर्ष ऐकतोय. त्यांचं कार्य ऐकिवात आहे. पण त्यांनी नेमके कोणते प्रयोग केले? एक स्वाध्यायी शांतपणाने म्हणाला, खरं सांगायचं तर दृश्य प्रयोगांपेक्षा पूज्य दादांचे अदृश्य प्रयोग मोठे आहेत.
पूज्य दादांनी प्रत्येक माणसावर प्रयोग केला आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे. मला नाही समजलं. माऊलीकरांकडे बघून दुसरा स्वाध्यायी म्हणाला, मानवाचं सर्वांगीण उन्नयन दादांच्या विचारात आणि कार्यात आहे. पाठशाळेतून त्यांनी शुद्ध विचाराचं प्रक्षेपण केलं. तत्त्वज्ञानाच्या आचरणासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठातून प्रवृत्ती आणि प्रयोग उभे केले. पहिला मध्येच सांगू लागला, समूहानं देवाला भेटायची निश्चित जागा, निश्चित वेळ, स्वाध्याय केंद्रात अहंकार बाजूला टाकून यायची पद्धत ही दादांची निर्मिती आहे. दादांनी शास्त्रीय मूर्तीपूजा दिलीच, पण त्याबरोबर एकादशीच्या गतानुगतिक स्वरूपात बदल आणला. सांस्कृतिक मूल्याच्या संकीर्तनासाठी भक्तिपेरीच्या रूपानं घराचा उंबरठा ओलांडणं, त्यानिमित्ताने ईश्वराची निर्मिती समजून झरे, डोंगर, वृक्ष, वेली, पशुपक्षी, मानव यांच्या सान्निध्यात डुंबणं आणि तो अनुभव एकदिलानं लाखोंच्या संख्येनं एकत्र येऊन देवाला कथन करणं ही तीर्थयात्रेची नवी संकल्पना दादांनी आणली. दुसऱ्या स्वाध्यायीच्या या कथनानंतर तिसरा म्हणाला, दादांनी गुणांमधून आणि नैपुण्यामधून कृषी, हिरामंदिर, वृक्षमंदिर, श्रीदर्शन, मत्स्यगंधा असे विविध प्रयोग दृश्य स्वरूपात आणले. माणसामध्ये खुमारी निर्माण केली. या प्रयोगामधल्या काही प्रयोगांचं अल्पसं दर्शन घेण्यासाठी उद्या आपण जाणार आहोत. त्या तीर्थजलाचं हे स्नान नसून प्रोक्षण आहे असं समजावं. डॉक्टर प्रभुणे म्हणाले, ते प्रोक्षण करायला मिळते हे आमचं भाग्य. खरोखर या प्रयोग दर्शनानंतर दादांनी आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला तर आम्हाला केवढं समाधान लाभेल. पांडुरंग शास्त्री त्यांना खचितच नाराज करणार नव्हते. प्रकरण 34. पुणेकरांचे प्रयोगदर्शन. पुण्यातील ती प्रतिष्ठित बुद्धिवाली मंडळी राजकोटच्या याज्ञवल्क्य वृक्षमंदिरात जाऊन पोचली तेव्हा दुपारचे 12 वाजून गेले होते. 6-7 जणांच्या या गटामध्ये 1-2 पत्रकार होते, एक शास्त्रज्ञ होता, शिक्षिका होती, मोठ्या हुद्द्यावरचा एक ऑफिसर होता. पांडुरंग शास्त्रींनी प्रत्यक्षात आणलेल्या प्रयोगाच्या दर्शनासाठी ही मंडळी मुद्दामहून इतक्या लांब आली होती. स्वाध्यायींनी सर्वांची दरोबस्त व्यवस्था केली होती. पांडुरंग शास्त्रींचं नाव प्रत्येकानंच अनेक वर्ष ऐकलं होतं, त्यांचं वाङ्मय वाचलं होतं, परंतु प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रयोग उभारणारी माणसं, गावं यांच्यात घडलेलं परिवर्तन हे सारं बघितल्याशिवाय त्यांना पांडुरंग शास्त्री आणि त्यांचं कार्य समजणार नव्हतं. ते समजून घेण्याच्या दृष्टीनंच ही मंडळी आवर्जून राजकोटला आली होती. पांडुरंग शास्त्री हे आदल्याच दिवशी राजकोटच्या वृक्षमंदिरात आले होते. त्यांच्या भेटीचा लाभही या पुणेकरांना होणार होता. स्वाध्यायींची सुरक्षा व्यवस्था पार केल्यानंतर या सर्वांची जवळच्याच एका स्वाध्यायीच्या निवासस्थानी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. सर्वांचं चहापान झालं. दादांचे पाहुणे पुण्याहून आले आहेत अशी वार्ता त्या दरम्यान वृक्षमंदिरात प्रसृत झाली होती. त्यामुळे स्वाध्यायी कार्यकर्त्यांच्या नित्याच्या मृदू बोलण्याला भावनेचा ओलावा चढला. त्याच भावनेनं एक स्वाध्यायी पुणेकरांकडे तत्परतेनं आला आणि म्हणाला, जेवण तयार आहे, आपण सर्वांनी आधी भोजन केलं तर बरं होईल. सर्वांनीच त्या गोष्टीला मान्यता दिली. एका छोट्या मंडपात भोजनविधी उरकल्यानंतर 1-2 स्वाध्यायी लगबगीनं पुढे झाले आणि प्रत्येकाचं ताट स्वतः उचलू लागले. इतर सारे स्वाध्यायी स्वतःचं ताट भांडं स्वतः धुवत होते. ते पाहून पुणेकरांमधले शास्त्रज्ञ परांजपे म्हणाले, अहो आम्ही धुवून टाकतो ना. तेव्हा तो तरुण स्वाध्यायी म्हणाला, तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही इथे काहीही काम करायचं नाही. तेवढ्यात एक बडे भाऊ तिथे लगबगीनं आले आणि म्हणाले, चला दादाजींनी तुम्हाला तिकडे बोलवलं आहे. अल्पावधीतच सर्वजण पांडुरंग शास्त्रीच्या निवासस्थानाजवळ जाऊन पोचले. वृक्षमंदिरात पांडुरंग शास्त्रींसाठी एक छोटं निवासस्थान कृतीभक्तीतून उभं राहिलं होतं. गोल घुमटासारखं त्याचं आगळं वेगळं बांधकाम होतं. त्या निवासस्थानाला पिवळट पांढरा रंग दिला होता. त्यापुढे जमिनीवर विश्वातील अनेक धर्मांची प्रतिकात्मक कलाकृती साकारली होती. पांडुरंग शास्त्रींच्या निवासस्थानासमोर आणखी 2 गोल घुमट उभे होते. परगाहून आलेल्या स्वाध्यायींसाठी तिथे निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या घुमटात महिला वर्गासाठी व्यवस्था होती. त्या निवासस्थानाच्या मागे एक छोटं मैदान होतं. मैदानावर हिरवळ होती. बाजूनं आंबा, बोर, चिकू असे विविध प्रकारचे वृक्ष होते. मैदानाच्या पलीकडच्या बाजूला एक छोटा मंडप घातला होता. मंडपाच्या आत एक सुशोभित केलेला झोपाळा ठेवलेला होता. बाजूलाच एक बैठक सजवण्यात आली होती. पांडुरंग शास्त्रींसाठी आणि निर्मलाताईंसाठी ती व्यवस्था केली होती हे प्रत्येकाच्याच ध्यानात आलं.
संध्याकाळनंतर मैदानात काही कार्यक्रम असावेत हेही पुणेकरांना समजून चुकलं. त्या मैदानाच्या अलीकडच्या बाजूलाही एक छोटा मंडप घातला होता. त्या मंडपामध्ये आणि बाजूच्या मोठ्या आम्रवृक्षाखाली अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. बाहेरगावून आलेली आणि राजकोटमधली यजमान स्वाध्यायी मंडळी तिथे विसावली होती. पुणेकरांना तिथेच नेण्यात आलं. त्यांच्याबरोबरचा स्वाध्यायी म्हणाला, इथे विश्रांती घ्या. कुणाला थोडी डुलकी काढायची असेल तर तिथे व्यवस्था आहे. पत्रकार देसाई म्हणाले, छे डुलकी कसली? दिवस रात्र जागरणाची आम्हाला सवय आहे. पुणेकरांचं हे बोलणं ऐकून समोरचा स्वाध्यायी मर्यादेनं हसला. शिक्षिका देशमुख तेव्हा हलकेच पुटपुटल्या, दादांची भेट? तो स्वाध्यायी म्हणाला, मला ते माहीत नाही. फक्त दादांनी तुमची सारी व्यवस्था करायला सांगितलं आहे. दादांची प्रकृतीही आज ठीक नाही. पांडुरंग शास्त्रींची प्रकृती अलीकडे अतिशय नाजूक बनली होती. आत्तापर्यंत त्यांच्यावर 5 बायपास सर्जरी करण्यात आल्या होत्या. त्यातच मधुमेहाचा विकार जडला होता. 50शीपर्यंत सूर्यनमस्कार घालणारे पांडुरंग शास्त्री आता ॲनिमिक बनले होते. वर्षानुवर्ष त्यांचं शरीर आणि मन समाजासाठी झिजलं होतं. त्यांचा देह चंदनासारखा झिजत होता. ही झीज समाजाच्या दैवीकरणासाठी कारणीभूत ठरत होती. त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हापासून निर्मलाताईंनी त्यांची अधिक काळजी घेतली होती. पहिल्यापासूनच त्या त्यांची काळजी वाहत असत. पण कार्यापुढे पांडुरंग शास्त्री कुणालाच जुमानत नव्हते. पहिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा निर्मलाताईंनी त्यांचं मन रिझवण्याचा प्रयत्न केला होता. त्या म्हणाल्या होत्या, अहो तुम्ही पत्ते खेळा, तेवढंच मन रमेल. पांडुरंग शास्त्री त्याही अवस्थेत उसळून म्हणाले होते, विद्यापीठाच्या आवारात पत्ते? अशक्य. पण निर्मलाताईंनी त्यांची समजूत काढली होती. काही काळ त्या खेळामध्ये त्यांनी त्यांचं मन रमवलं होतं. तिकडे तत्त्वज्ञान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीही पांडुरंग शास्त्रींना बरं वाटावं म्हणून एक उपक्रम केला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी 72 तास रुद्राभिषेक केला होता. त्यानंतर काही दिवसात पांडुरंग शास्त्री बरे झाले होते. परंतु एकदा जडलेला विकार मधून आपलं डोकं वर काढणारच होता. पुढच्या काळात एकाच वेळी 5 बायपास सर्जरी झाल्या होत्या. मधून प्रकृती बरी नसायची. आताही प्रकृती फारशी बरी नसताना ते राजकोटला आले होते. म्हणून तो स्वाध्यायी पुढे म्हणाला, सकाळपासूनच दादा पडून आहेत. दुपारी 4 वाजता श्री दर्शनमचे स्वाध्यायी बांधव अनेक गावांमधून येणार आहेत. दादा त्यांना मार्गदर्शन करतील तेव्हा तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. दादांची भेट झाली म्हणजे आम्ही भरून पावलो. पत्रकार देसाईंच्या बोलण्यावर स्वाध्यायी म्हणाला, भेट तर होणारच. आता आपण आरामात इथे बसून घ्या. सर्वजण स्थानापन्न झाले. काही स्वाध्यायी बांधवही पुणेकरांच्या समवेत खुर्च्यांवर विसावले. कुलकर्णी नावाचे पुणेकर ऑफिसर समोरच्या स्वाध्यायींना म्हणाले, किती सुंदर आहे हे वृक्षमंदिर. इथली सजावटही सुरेख केली आहे. समोरचा स्वाध्यायी म्हणाला, अहो 3 दिवसात ही सजावट केली आहे. दादा इथे येणार हे फक्त 3 दिवसापूर्वीच इथल्या स्वाध्यायीनं समजलं. मग आमचे बांधव रात्रंदिवस कामाला जुंपले. दादा येणार म्हणजे त्यांचं शानदार स्वागत नको का करायला? वृक्षमंदिर खरोखरच सुंदर सजवलं होतं. अनेक प्रकारच्या कमानी त्या परिसरात उभारल्या होत्या. झिरमिळ्यांचे मंडप तयार केले होते. आतील रस्ते रंगावल्याने सजावले होते. रस्त्याच्या दुतर्फा नक्षीकाम केलेले शेकडो कलश रांगेनं मांडून ठेवले होते. संस्कृतीच्या पताका तर ठिकठिकाणी दृष्टोपत्तीस येत होत्या. तरीही दुसरा स्वाध्यायी तेव्हा म्हणत होता, 3 दिवसात आम्हाला यापेक्षा अधिक काही करता आलं नाही. बाजूला बसलेल्या एका प्रोफेसर स्वाध्यायाने लगेचच म्हटलं, आणि वृक्षमंदिराबद्दल म्हणाल तर हे वृक्षमंदिर अपेक्षेप्रमाणे उभं राहिलेलं नाही. कारण इथली जमीन खडकाळ आहे. वृक्ष एकमेकांना खेटून चांगली दाटी होईल असं सुरुवातीला वाटलं होतं, पण अपेक्षित वाढ झाली नाही. 3-3 फूट खडक फोडून झाडं लावली होती. दुसरा स्वाध्यायी लगेच म्हणाला, झाडांची दाटी झाली नाही म्हणून 2 झाडांमधल्या मोकळ्या जागेत सीताफळं लावली. देशमुखबाईंनी विचारलं, आता या वृक्षमंदिरात किती झाडं आहेत? प्रोफेसर सांगायला लागले, आता बघा, या वृक्षमंदिरात 800 हापूस आणि केसर आंबे आहेत, 600 चिकू, 250 बोरी, 200 सीताफळं अशी एकंदर 1850 फळझाडं आहेत. तर फळं नसणारे 3500 छोटे मोठे वृक्ष आहेत. परांजपेंनी पृच्छा केली, इथे मग पुष्कळ मजूर असतील? मजूर नाही, पुजारी.
पूजेच्या भावनेनं इथे श्रमभक्ती केली जाते. प्रत्येकाच्या प्रश्नार्थक मुद्रा पाहून त्या स्वाध्यायीनं त्यांना तिथल्या कामाच्या पद्धतीबद्दल थोडक्यात कल्पना दिली. पांडुरंग शास्त्रींनी प्रथम मनोभूमी तयार केली आणि नंतर ती भूमी. त्यांचे विचार ऐकल्यानंतर स्वाध्यायींमध्ये विचारमंथन घडून आलं आणि त्यातून पूजा भावनेचं हे कार्य उभं राहिलं. नित्याचीच कामं तिथे करायची असतात, पण त्यामागच्या भावनेमध्ये फरक होता. भावाशिवाय केलं तर ते काम होतं आणि दृष्टी बदलून भावपूर्ण काम केलं तर ती भक्ती होते. ज्या माणसानं कमीत कमी वर्षभर चटाईवर बसून स्वाध्याय केला आहे त्यालाच वृक्षमंदिरात पुजारी होता येत असे. मला पूजा करायची आहे असं सांगून तो प्रथम नाव नोंदवतो. मग अनुक्रमानं त्याची पाळी येते. 1000 ते 1500 वस्तीच्या 22 गावांमधले पुजारी वृक्षमंदिरात श्रमभक्तीसाठी येतात. चुकून एखादा ठरलेल्या वेळी आला नाही तर इतरांना त्याच्याबद्दल चिंता वाटते. दुसऱ्या वेळी तो आला नाही तर स्वाध्यायी त्याच्या घरी बघायला जातात. ते ऐकून दुसरे पत्रकार काशीकर यांनी विचारलं, पण इथे कामाची पद्धत कशी असते? प्रोफेसर स्वाध्यायी सांगायला लागले, 22 गावातले 15 ते 20 पुजारी आपापला डबा घेऊन रोज येतात. 4-5 जण शहरामधूनही येतात. प्रत्येकाचा दिवस ठरलेला असतो. इथे 24 तास काम करायचं असतं. 24 तास? शिक्षिकेनं लगेच प्रश्न केला होता. म्हणजे 24 तास इथे थांबायचं असतं. सकाळी 8 वाजता वृक्षमंदिरात यायचं ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता परत जायचं. पुजारी आले की प्रथम देवाला नमस्कार करतात. ठराविक ठिकाणी डबे ओळीनं ठेवतात आणि कामाला लागतात. तंत्रज्ञ लोक रोज येतात. त्यांच्याबरोबर इथले बडेभाई असतात. पुजाऱ्यांना ते त्या दिवशी करायची कामं सांगतात. देखभाल, सफाई, फवारणी ही दैनंदिन कामं असतात. दुसरा स्वाध्यायी मध्येच म्हणाला, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला सर्व पुजारी जमतात. तंत्रज्ञ तेव्हा महिन्याचं काम सांगतात. नवीन पुजारी असेल तर त्याला कुंपणाचं बाभूळ लावायला देतात. ते काम तसं सोपं असतं. काहींना खुरपण्याचं काम असतं तर काहींना कापण्याचं. काही जण लिखापडीचं काम करतात. दुपारी 12 वाजता काम संपवून पुजारी ठराविक जागी बसून सहभोजन करतात. इथे वर्तमानपत्र आणायचं नसतं किंवा बोलण्यात आपल्या व्यावहारिक गोष्टी करायच्या नसतात. प्रोफेसर पुढे सांगू लागले, जेवण झाल्यावर विश्रांती घ्यायची असेल तर पुजारी घेऊ शकतात. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही पूजा चालते. मग रात्री 7 वाजता जेवण, 8:30 वाजता प्रार्थना. त्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी करून झोपी जायचं. वा, सुरेख कल्पना आहे. शास्त्रज्ञ परांजप्यांप्रमाणेच इतरांनाही ती कल्पना आवडली होती. सहजगत्या सर्वांची दृष्टी वृक्षमंदिर परिसरावरून फिरली. खडकाळ जमिनीत सुद्धा तिथले वृक्ष डेरेदार बनले होते. वाऱ्याबरोबर वृक्षांची पानं सळसळत होती. उन्हांमध्ये पानांची चमचम होत होती. जणू वृक्षांमधलं चैतन्य साकार झाल्यासारखं भासत होतं. त्या दृश्याकडे बघून काशीकर म्हणाले, दादांची कमाल आहे. दुसऱ्याकडून अशा तऱ्हेनं कार्य करून घ्यायचं म्हणजे. देसाई तात्काळ म्हणाले, अहो, घरात आपण आपल्या मुलाला काही सांगू शकत नाही, बदलू शकत नाही. पलीकडे बसलेले एक स्वाध्यायी म्हणाले, समाजात परिवर्तन घडवून आणताना दादांनाही पुष्कळ तपश्चर्या करावी लागली. दादांनी प्रत्येकाला फीड केलं. 6-6 तास बोलून तयार केलं. त्यावेळी दादांचं बोलणं ऐकताना समोरच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी ओघळायचं. दादा म्हणतात ना, कृतीशिवाय वृत्ती बदलत नाही. त्यासाठी त्यांनी असे प्रयोग उभे केले. देशमुखबाईंनी लगेच विचारलं, भारतात एकंदर किती वृक्षमंदिरं आहेत? प्रोफेसरांनी उत्तर दिलं, गुजरात, सौराष्ट्र मिळून 17 वृक्षमंदिरं आहेत. महाराष्ट्रात धुळ्याला 1 आणि मध्य प्रदेशात बऱ्हाणपूरला 1 अशी एकूण 19 वृक्षमंदिरं आहेत. आणि अन्य प्रयोग? देसाईंकडे पाहून मग प्रोफेसर म्हणाले, देशात 4000 योगेश्वर कृषी आहेत. अरे बापरे! सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. दुसऱ्या स्वाध्यायानं पुढे माहिती पुरवली, जवळपास 80 मत्स्यगंधा आहेत. 400 अमृतालयम आहेत. दादा म्हणतात, जमिनीकडून आपण फक्त घेतो, देत काही नाही. म्हणून धरतीची क्षुधा मिटवण्यासाठी दादांनी पाझर तलाव आणि बोअर रिचार्जिंगचा प्रयोग केला. असे 834 पर्कोलेशन टँक्स एकट्या सौराष्ट्रात आहेत. त्याला निर्मल नील म्हणतात. रिचार्ज केलेल्या एकंदर 99,370 विहिरी आहेत. ते ऐकून पुणेकर मंडळी चकित होऊन गेली. एकटा माणूस एवढं मोठं आभाळा एवढं अमर्याद कार्य उभं करू शकतो, ही गोष्ट त्यांना पुण्यात बसून अशक्यप्राय वाटत होती. ती गोष्ट त्यांच्या कल्पनेच्या पलीकडची होती. पण आता तसे अभिनव प्रयोग त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळत होते, आणखी मिळणार होते.
जे बघायला मिळणार नव्हते त्यासंबंधी अचूक माहिती ऐकायला मिळणार होती. पण मिळाली तेवढी माहिती ऐकून शास्त्रज्ञ परांजपे म्हणाले, खरोखर या गोष्टी नुसत्या ऐकूनच आम्ही सुखावून गेलो आहोत. प्रोफेसर स्वाध्यायी तेव्हाच उत्तरले, अच्छा सबको लगता है, लेकिन वो काम मेरा है, यह भाव होना चाहिए. मॅन टू मॅन आणि मॅन टू नेचर रिलेशनशिप महत्त्वाची. माझं प्रकृतीशी काही नातं आहे, डिव्हाइन रिलेशनशिप. माझं जीवन जो चालवतो त्याचं प्रकृतीशी काही ना काही नातं आहेच की. ही लर्निंग प्रोसेस आहे. स्वतःमध्ये आपोआप परिवर्तन होतं. सर्वच्या सर्व गाव बदलतो आहे हे पाहून उत्साह वाटतो. रिलेशनचं एकदा पक्कं ज्ञान झालं की सारे प्रश्न आपोआप सुटतात. म्हणून दादा म्हणतात, एम्पॉवरमेंट नॉट थ्रू डोनेशन, नॉट थ्रू डेडिकेशन. तिथे एकच मार्ग, डिव्होशन, भक्ती. कारण डेडिकेशन, समर्पणातही मी शिल्लक राहतो. तो मी निघाला म्हणजे खरं डिव्होशन म्हणजे भक्ती होते. मूळ मुद्द्यावर येऊन प्रोफेसर म्हणाले, आजपर्यंत उभं राहिलेलं कार्य बघून सर्वांनाच चांगलं वाटतं. पण दादा म्हणतात त्याप्रमाणे डोंट सी आवर फ्रूट्स, गो टू आवर रूट्स. हे महत्त्वाचं आहे. दादांनी माझी मनोभूमी तयार केली, मग ही भूमी. एवढ्यात चहा आला. चहाबरोबर पुन्हा गप्पा सुरू झाल्या. शिक्षिका देशमुखबाई म्हणाल्या, वृक्ष मंदिरातून येणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग ट्रस्टमार्फत गावासाठी किंवा कोणी संकटात सापडला असेल तर त्यासाठी केला जातो हे मी वाचलंय. पण त्याशिवाय या परिसरात आणखी काही ॲक्टिव्हिटीज होतात का? हो तर. समोरचा स्वाध्यायी पुढे सांगायला लागला. श्रावण मासी इथे श्री महिन्म सुक्त म्हटलं जातं. वेद शार शिवस्तवहा म्हणून अभिषेक केला जातो. प्रार्थना, भावगीत, चिंतनिका असे कार्यक्रम पार पडतात. कुणाला पूजा करायची असेल तर दुपारी 2 ते 4 ही वेळ ठरलेली असते. त्यावेळी 20 गावातले लोक येतात. त्यांची सगळी स्तोत्र पाठ असतात. पत्रकार देसाईंनी मध्येच म्हटलं, याचा अनुभव मी घेतलाय बरं का. अहो, प्रयोग दर्शनाची ही माझी दुसरी वेळ आहे. दादांबरोबर आम्ही काही पत्रकार गेल्या वर्षी बडोदा वृक्षमंदिरात उतरलो होतो. म्हणजे पतंजली वृक्षमंदिरात. हो, काय सुंदर वृक्षमंदिर आहे ते. सगळे वृक्ष डवरलेले, जणू शेकडो ऋषीमुनी रांगेनं तपश्चर्येसाठी बसावेत तसे ते वृक्ष दिसतात. बरोबर. तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या गावी, कुठल्या बरं, हां, थुवावी गावात गेलो होतो. हो, तिथे मानव प्रतिष्ठान केंद्र आहे. वनवासी आदिवासींसाठी दादांनी तिथे शाळा सुरू केली आहे. अशा अनेक शाळा आहेत. थुवावीमध्ये योगेश्वर कृषीसुद्धा आहे. मला वाटतं ऋषी प्रेमवर्धन प्रयोग म्हणजे मोठ्या प्रमाणावरची योगेश्वर कृषी. ती योगेश्वर कृषी वानप्रस्थींनी अर्थात निवृत्त शेतकऱ्यांनी चालवलेली आहे. त्या स्वाध्यायांच्या बोलण्यावर देसाई पुन्हा म्हणाले, हो, बघितली आम्ही. तर तिथल्या आदिवासी शाळेत आम्ही गेलो होतो. दादांच्या मागोमाग आम्ही चाललो होतो. शाळेच्या हॉलमध्ये प्रवेश करताच तिथल्या आदिवासी मुलांनी नारायणोपनिषदांच्या मंत्रांनी दादांचं स्वागत केलं होतं. मग शेजारी बसलेल्या काशीकरांकडे पाहून देसाई म्हणाले, बरं का बापूराव, त्या शाळेत आदिवासी वनवासींना गुरुकुल पद्धतीनं शिक्षण मिळतं. सरकारनं मदत देऊ केली होती, पण दादांनी ती नाकारली. तिथली मुलं काय तेजस्वी दिसतात म्हणून सांगू. त्यांच्या तोंडून संस्कृतीचे विचार आणि नारायणोपनिषदासारखे मंत्र ऐकले तेव्हा आमची मान खाली गेली. आम्ही नुसतेच सुशिक्षित, ती मुलं खरी सुसंस्कृत. बरं, जोडीला तिथे व्यावसायिक शिक्षणही दिलं जातं, म्हणजे सुतारकाम, शिंपीकाम वगैरे. त्यामुळे तिथे शिकलेला मुलगा आपल्या गावी जाऊन आणि व्यवसाय करून महिन्याकाठी 3-4 हजार रुपये सहज कमावतो. गावागावातून, खेड्यापाड्यातून असंच हळूहळू परिवर्तन घडून येत आहे. शिक्षण, संस्कार आणि व्यवसाय यांचा सुरेख संगम दादांनी साधला आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.